नमस्कार. आज शनिवारचा दिवस होता आणि वीकेंडला माझ्याकडे जरा जास्त गर्दी असते. दिवाळी संपल्यामुळे कस्टमरही वाढलेले होते आज. गावी गेलेली लोक पुन्हा आपल्या घरी परतली होती. तुम्ही सगळेजण मला कमेंट्स करून, माझे ब्लॉग्स लाईक करून, शेअर करून एवढं भरभरून प्रेम देत आहात. त्याबद्दल मी आपल्या सर्वांची खूप खूप आभारी आहे. आपले हे माझ्या आणि वहिनीच वडापाववरचे प्रेम असेच ओसंडत राहो एवढीच प्रार्थना. आपल्यापैकी बरेच जण मला खूप छान छान कमेंट करतात आहे. खूप जण मला व्यवसायाबद्दल सजेशन देत असतात आणि बरेच जण मागतही असतात. आपल्या सजेशनचे नेहमीच माझ्याजवळ स्वागत राहील आणि आपल्याला व्यवसायाबद्दल कोणतीही माहिती हवी असेल, आपण मला माझ्या स्टॉलवर येऊन भेटू शकता. खूप जण मला वडापावच्या मसाल्याची रेसिपी देखील मागत आहेत, तर युट्यूबवर मी ऑलरेडी ती टाकलेली आहे. मागच्या ब्लॉग मध्ये मी आपल्याला मांजराचं नाव विचारलं होतं. खूप जणांनी खूप छान छान नावे सजेस्ट केली होती. पण मला आज कळाले की हा बोका नाही तर मांजर आहे आणि तिला एक लेकरूही आहे आणि ती खूपच क्यूट आहे. मी त्याला घरी घेऊन जाणार होते, पण प्रकाश म्हणला तिने इतके दिवस इथे येऊन आपलं मन तपासलं, तिला आपल्यावर विश्वास बसला, म्हणून तिने तिच्या पिलाला इथं घेऊन आली आणि आपण तिचे लेकरू तिच्यापासून दूर केलं तर तिचा माणसावरचा विश्वास उडून जाईल. म्हणून मी त्याला घरी घेऊन जाणं कॅन्सल केलं. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय.